हॅलो, नमस्कार सगळ्यांना आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे ब्लाऊजवरची. असे ब्लाऊज आणि अस्तर सोबत टाकून घ्यायचं आहे. 4 पदरी आहे. आणि ब्लाऊजचं पॅटर्न आहे 34 फिटिंगचं. अशा प्रकारे पॅटर्न ठेवायचे आहे. या पद्धतीमुळं कपडा एकदम कमी लागतो आणि व्यवस्थित पॅटर्न ठेवून व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पॅटर्न ठेवून सगळीकडे आखून घ्यायचं आहे. आणि हे तयार पॅटर्न आहे ब्लाऊजचे 34 फिटिंगचे. आणि जे हे बॅकचं पॅटर्न आहे तर इथं थोडंसं किंचित अर्धा इंच आपण वाढवून ठेवायचं आहे, म्हणजे कमी येऊ नये म्हणून कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे थोडक्यात. म्हणजे ब्लाऊज आपरा होत नाही. कधी वाटलं तर नंतरून फिटिंगच्या वेळेस ते कापड कापून टाकलं तरी चालतं, पण कमी नको यायला म्हणून थोडंसं वाढवा ठेवायचं आहे इथं अर्धा इंच. आणि जो हा समोरचा कटोरी शेजारचा हा पॅटर्न आहे याच्यामध्ये सुद्धा थोडंसं वाढून घ्यायचं आहे कपडा. असं आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि सोबत अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा सोबत अंथरल्यामुळं वेळ वाचतो डबल कटिंग करण्याचा. तर असं आखून घ्यायचं आहे. गळासुद्धा कमी जास्त करून घ्यायचं आहे कस्टमरच्या मापानुसार. या पॅटर्नचा गळा इथपर्यंत होता तर एवढं वाढवलं आहे.